नमस्कार. विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अतुल सोनकांबळे. आज पुणे सोलापूर हायवेवरील गरांडवाडी पाटी या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी हॉटेल गंधर्व आहे आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी भिजवडी गणामध्ये प्रचार करताना या ठिकाणी आपण त्यांना थांबवलेलं आहे. त्यांचा प्रचार चालू आहे. नेमका त्यांना रिस्पॉन्स कसा आहे जनतेचा, त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात, ते कुठल्या विकास कामाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जात आहेत, अशा अनेक प्रश्नांना सामोरे घेऊन आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत. सुरुवातीलाच आपण या गणाचे उमेदवार जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू. साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुमचं नाव सांगा. सुधीर सुभाष पाटील. तुम्ही आज भिजवडी गणामध्ये प्रचार करताय. हो. कसा आहे जनतेचा रिस्पॉन्स? जनतेचा अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद चांगला आहे आणि निश्चितच आम्ही चांगल्या मताने निवडून येईन एवढा चांगला रिस्पॉन्स आहे. काय जनतेच्या समोर विकासाचे मुद्दे काय घेऊन जात आहे? विकासाचे मुद्दे आहेत जे आतापर्यंत जनतेच्या मूलभूत गरजा ज्या होत्या त्या पण कंप्लीट झालेल्या नाहीत. माझ्या मतदारसंघामध्ये 16 गावं येतात. 16 गावामध्ये 7 गावं हे पुनर्वसित गावं आहेत. त्या 7 गावांच्या गावठाणाला अजून गावठाण दर्जा मिळालेला नाही. त्याच्यानंतर एसटी स्टँड नाही, शाळेचं आधुनिकीकरण झालेलं नाही. आपण ह्या सगळ्या मूलभूत गरजा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहेत. आणि बाकीचे जी गावं आहेत त्या गावामध्ये रस्ते आहेत, पाणी नाही, रस्ते नाहीत, पाणी नाहीत, असं वेगवेगळे विकास कामं झालेली नाहीत. ते घेऊन आम्ही समोर जातोय. तुम्ही म्हणताय विकास कामं झालेली नाहीत. या इंदापूर तालुक्याचे आमदार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून असं जाहीर केलेलं आहे की मी इंदापूर तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि विकास कामं केलेत. आता ते आपल्याला माहिती आहे. आपण तर प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरता, आपल्याला माहितीच आहे काय आहे विकास आणि काय नाही. मी जे सांगितलं आहे ते पुनर्वसित गावात जाऊन बघा तुम्ही. नाही अजून गावठाण दर्जा किंवा रस्ते अजून, आता तुम्ही इथून गेला निकम वस्तीवर गेला तर जाता येत नाही, असं रस्त्याची अवस्था आहे. रस्ते का झाले नाहीत? मामा सांगतायत कोट्यावधी रुपयाचा निधी आणतोय. मग एवढा निधी हा गेला कुठं? मग आता आपणच त्यांना विचारलं तर बरं होईल. तुम्ही एक शिवसैनिक म्हणून तुमच्या ठाकरे भाषेत काय सांगाल? शैली नाही, त्याबाबत त्या निधीच्या बाबतीत त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण त्यांनी निधी आणलाय म्हणतात, मग गेलाय कुठं हे ते सांगू शकतील ना. तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहात आज? तुम्ही जनतेला मी एकच आव्हान करेन की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी मशाल चिन्हावर भिजवडी गणातून निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. आपण आपलं एक बहुमत मत देऊन मला प्रचंड मतांनी निवडून द्यावं. आपल्याला 5 वर्ष सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे मी, एवढं आवाहन करेन. या ठिकाणी मेजर देखील आहेत. मेजर, काय सांगाल आपण? आज तुम्ही प्रचार करताय, कसा रिस्पॉन्स आहे? आम्ही प्रत्येक वाडी वस्तीच्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणची जी मतदार बंधू भगिनी आहेत, आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्यांनीच ठरवलंय की आपल्याला बदल घडवायचा आहे. एवढ्या राजकारण एवढ्या बेकार प्रकारचं झालंय, त्या माणसांना आम्ही बघितलं काय काय ठिकाणी तर येऊ सुद्धा देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आम्ही विकासच्या बाबतीत जास्त काय बोलणार नाही, कारण आमची सत्ता बी नाही आणि आम्ही दुसऱ्यांसारखं काय तरी बोलून काय त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे सत्ता येईल, जी कामं असतील त्या कामाच्या रूपातून आम्ही दाखवून देईल शिवसेना काय करू शकते. आता तुम्ही म्हणालात की बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये देखील तुम्ही उभा होतात आणि तुम्हाला त्यावेळेस देखील बदल हवा होता, परंतु तुम्ही एका उमेदवाराला पाठिंबा दिला. काय नेमकं कारण त्याचं? काय झालं माहितीये का, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला, पण आतापर्यंत त्या राजकीय नेत्यांनी, शिवसेना असू द्या किंवा बाकी अजून कोणते छोटे मोठे पक्ष असतील, त्यांचा फक्त वापर केला, त्या कार्यकर्त्यांचा वापर केला आणि फक्त त्यांच्या गरजेपुरता वापर केला. त्यांनी परत त्या पक्षातील पदाधिकारी आहेत, त्यांनी आपल्यासाठी काम केलंय, पण त्या पक्षातले कार्यकर्त्यांचा विचार केला नाही त्यांनी कधी. कसं बघताय आपण सध्याला इंदापूर तालुक्यामध्ये मामा आणि भाऊ एकत्र आलेत? आता ही सगळी जनताच बघते ह्यांचं काय चाललंय. एकाच गाडीत फिरते ती, एकाच मांडीला मांडी लावून बसते ती.
आता नागरिक बंधू भगिनी जे आहेत सगळी नाराज झालेले आहेत. ही आपसमध्ये एवढी गोळ मिळाली राहते ती आणि आपल्याला भांडणं करायला होती ती. इलेक्शन आलं की मी हे काढल्या पक्षात, मी ती काढल्या पक्षात, आम्ही विरोधक. जनतेला कशाला वेळ करताय तुम्ही? आता जनतेनं ओळखलंय. आता जनता ही 100% बदल घडवून आणणार आहे. आणि जी कट्टर शिवसेना असेल किंवा अजून त्यांच्या मनातला कोणता अजून पक्ष असेल त्या पक्षाला 100% मतदान करतील. एकमेकाच्या विरोधामध्ये अनेक वेळेस आरोप प्रत्यारोप करत चिखलफेक करणारे दोन नेते एकत्र आलेत. त्यांचं मनोमिलन झालंय, कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय खाली. कसं होईल हो? कार्यकर्ते ह्यांच्यासाठी भांडणं तणणं करून एकनिष्ठी राहिले आणि ही दोघं एकत्र जर आले तर बाकीची जनता काही एवढी येडी नाही ना. ते त्यांचं कसं चालतं? मग जनता येडी नाही एवढी. ते त्यांनी ठरवलंय आता काय बदल करायचा आहे ती करणार 100%. त्याच्यामुळे आम्ही निश्चित आहे. जास्त आम्हाला कुठेही जाऊ द्या, एवढं म्हणजे घराघरातून म्हातारी माणसं सुद्धा म्हणते ती काय यांनी चेष्टा लावली. सगळी एकत्र येऊन बसते ती आणि इलेक्शनच्या टाइमला एकामेका विरोध आमची भांडणं लावून देतात. त्यापेक्षा आम्ही ठरवलं म्हणतात आम्ही काय करायचं करणार आहे आणि 7 तारखेला ती करणार बी आहेत. आता हे झालं मामा आणि भाऊ बद्दल. दुसऱ्या बाजूला प्रवीण माने आणि प्रदीपदादा गारटकर एकत्रित आहेत. काल एका सभेमध्ये प्रदीप गारटकर बोलताना म्हणाले की या राज्याचा मंत्री हा एवढा नीच आहे, अशा खालच्या म्हणजे स्तराला जाऊन त्यांची टीका झालेली आहे. कसं बघता तुम्ही? आम्ही कुणावर टीका बी करणार नाही, कोणत्या पक्षाबद्दल बोलणार बी नाही. कारण सगळ्यांनाच माहित आहे कोण कसं आहे, कोण काय करतंय. त्याच्यामुळे आम्ही न बोलणंच बरं आहे. पण ज्या वेळेस राजकारण म्हणून एकमेकावरती खालच्या स्तराला जाऊन टीका करणं योग्य आहे का? पक्ष कोणताही असू द्या, एकामेकाच्या वरती खालच्या पद्धतीवर टीका केलीच नाही पाहिजे. हे राजकारण कसं बी असू द्या, राजकारणामध्ये हे काय कुणी कामं केली असतील नसतील केली, पण खालच्या लेवलला कुणी एकामेकाशी नाहीच बोललं पाहिजे. एका बाजूला मामा आणि भाऊ आहेत. मामा आणि भाऊनी मामाचा मुलगा पण उभा आहे आणि भाऊची कन्या पण आहे. कसं बघताय? आता मला काय म्हणायचं माहितीये का, आतापर्यंत राजकीय नेते हेच होते. पण मला वाटत होतं की सर्वसाधारण घरातला जरी माणूस एक दगड जरी उभा करून जर ठेवला असता हे दोघांनीच ठरवलं असतं याला निवडून आणायचं तर 100% ते निवडून आला असता. पण ह्यांनी परत आपलेच घराणेशाही चालवण्याचा प्रयत्न केले तर सगळ्या मतदार बंधू भगिनीला दिसतंय. पण त्याच्यातून ही मतदार दाखवून देतील कोणचा उमेदवार निवडून द्यायचा आणि कोणचा निवडून येईल ही ठरवतील. 7 तारखेच्या नंतर मशाल आमचा गुलाल 100% आम्ही उधळणारच आहे. आणि मतदार बंधू भगिनी आम्हाला एवढ्या प्रेमाने सगळ्या गोष्टी बोलतात आणि आम्हाला मतदान 100% होणार आहे. आम्ही आताच गुलाल घेऊन बसलोय. गेले अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले या ठिकाणी बरेच मातब्बर कार्यकर्ते आहेत. बाबा तुम्ही आतापर्यंत बरेच इलेक्शन बघितलेत. लय पाहिजे. इंदापूर तालुक्याचं इलेक्शन कसं होतं? काय नाही नुसतं मतदान घ्यायचं आणि पुन्हा त्यांनी भेटायचं नाही काय गायब. अहो तर हा माणूस शिवसेनेचा माणूस काळ्या रातचं लोकांना मदत करणारा माणूस आहे. गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला मतदान केलं होतं? सत्ताधाऱ्यालाच केलं ना. आता तुम्ही शिवसेना धरली. हो धरली ना. कामच म्हणजे भेटत नाही, ते काम होत नाही. अहो हा शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार आहे आणि काळ्या रातचं लोकांना भेटणार आहे, अडचणीला उभा आहे. तुम्हाला शिवसेना या पक्षावरती ठाम विश्वास आहे? ठाम विश्वास आहे. मशाल पेटली ही पेटणार आहे, गुलाल उधळणार आहेत, निवडून येणार आहे. आपण सर्वांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. या ठिकाणी ज्याच्या एक राजकारणामध्ये म्हण आहे की युवकांच्या हातामध्ये सत्ता दिली तर बदल घडतो. या ठिकाणी युवक देखील उपस्थित आहेत. या युवकांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण बघूया. साहेब तुमचं नाव काय? माझं नाव दादा देवकर. मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे. इंदापूर उपशहर प्रमुख हे पद आहे माझ्याकडे. तर मला वाटतं 4-5 दिवस झाला आम्ही ह्या प्रक्रियेत का साहेबांसंग फिरतोय. पंचायत समिती गाणात, लाकेवाडी गटात बी फिरलो. पण इतका जे चांगला प्रतिसाद आहे जनतेचा, की जनता म्हणते तुम्ही जी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्हाला 3रा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. आमचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी स्वागत केलं जातंय, साहेबांना ऑप्शन केलं जातंय. आणि मला एक तुमच्या माध्यमातून जनतेला विनंती करायची आहे, हात जोडून विनंती करतो की ज्या ठिकाणी आमचे जे काही मशालीचे जे उमेदवार आहेत का नाही, म्हणजे आमच्या पंचायत समिती गणात असू द्या किंवा जेडपी गटात असू द्या, त्या मशालीच्या उमेदवारांना एकदा संधी देऊन बघा. या संधीचं 100% आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत.
साहेबांची आम्हाला पहिल्यापासून शिकवण होती, राजकारण करत असताना 20% राजकारण करा आणि 80% समाजकारण करा. आणि ह्याच तत्वावर आम्ही पहिल्यापासून शिवसैनिक चालत असतो. त्यामुळे मी एक मायबाप जनतेला विनंती करील, पाटील साहेबांना तर 100% रिस्पॉन्स चांगला, ही सीट आमचं निवडून आल्याच जमाय, त्याच्याबद्दल काय. पण जी इतर ठिकाणी जे आमचे काही माशाली उमेदवार उभा आहेत का नाही, जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या, तिथल्या जनतेला मी आव्हान करतो तुमच्या माध्यमातून की आम्हाला एकदा एक चान्स देऊन बघा. इतके दिवस तुम्ही आता मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापन झाल्यापासून तुम्ही त्यांना चान्स देऊन बघितलाय. आम्ही पहिल्यांदाच उतरलोय, आम्हाला एकदा देऊन बघा. आणि जर नाही तुमच्या मनासारखं काम केलं तर पुन्हा तुमच्या दारात आम्ही मतं मागा, शिवसेना येणार नाही. तरी मी आणि एकदा सगळ्यांना विनंती करतो की बाबा आमच्या शिवसेनेचे जिथं जिथं उमेदवार असतील का नाही त्यांना आम्हाला एकदा तुमची संधी द्या, सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या. 2 दिवसापूर्वीच सुदर्शनदादा रणवरे यांची आम्ही प्रतिक्रिया घेतली. त्यांनी बोलताना असं सांगितलं की आमच्या शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सगळे उच्च शिक्षित आहेत आणि सुशिक्षित आहेत. 100%. स्वतः सुदर्शनदादा रणवरे यांच्या मिसेस धनश्री रणवरे या देखील डॉक्टर आहेत. आणि त्यांनी सांगितलं की आमचे सगळे पक्षाचे उमेदवार जे आहेत सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत. काय नेमकं म्हणजे विजन काय असं ठरवलं का की सगळे सुशिक्षित आणि उच्च शिक्षित उमेदवार द्यायचं? नाही, काय झालं आता ही राजकारण जे आपण बघताय का तुम्ही आता जे कसं चाललंय आपल्या तालुक्यात, मग आम्ही बसून सर्वांनी त्यांनी काय केलं, आम्ही विचार केला की बाबा याला ही राजकारण जर असं चाललं असेल तर आपण काय करू, एक जनतेला पर्याय उपलब्ध करून देऊ. किंवा काय बाय जनतेतनंच आम्हाला अशी सांगण्यात आले बाबा आमचे तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, ह्यांना लोकांचं फोन झालं की बाबा याला ही राजकारण कुठल्या दिशेला चाललंय, तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा लागतोय. मग आम्ही एक बसून जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत, तालुका प्रमुखांच्या उपस्थितीत, हे तर पाटील साहेब तर निवृत्त अधिकारी आहेत, मग आम्ही सगळ्यांनी विचार केला काय ठीक आहे, जनता जर म्हणत साथ देत असेल तर आपण जनतेला कुठेतरी आपण जनता म्हणते तर आपण उपलब्ध करून देऊ. आम्ही काय केलं, सुशिक्षित सगळे उमेदवार उभा केलेले आहेत. त्याच्यामुळं मी अनेक एकदा विनंती करतो, सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत, 100% बळ निश्चित घालणार आहे. आणि आता फिरत असताना बरं काय बऱ्याच ठिकाणी बघतो बरं का आम्ही, आता लोक म्हणत असतील कामं झाली, पण आता कालच्या का ठिकाणी गेलो आम्ही निकम वस्तीला, अक्षरशः तुम्हाला सांगतो रस्ताच नाही. तर ती फार वाईट वाटते, दुर्मिळ गोष्टीत आले म्हणे अशा गोष्टी आम्हाला काल बघायला मिळेल असं प्रचारात फिरत असताना. तर बघा सगळे सुशिक्षित आम्ही उमेदवार दिले ते मी एक बार सगळ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो, पायावर नतमस्तक होतो. आमच्या मशाल चिन्हावर जे उमेदवार आमचे उभा आहेत, बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन त्यांना सगळ्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्या. 100% निश्चित बदल घडवू आम्ही. शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही आता म्हणालात की विकासच झाला नाही. इंदापूर तालुक्याचे आमदार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक सभेमध्ये सांगितलं की मी इंदापूर तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध केलाय आणि आणलेला आहे, खेचून आणलेला आहे. नाही ऐका की विकास झाला नाही मी म्हणलो, पण ज्या ठिकाणी आम्ही ह्या पंचायत समिती गणात फिरत असताना ज्या ठिकाणी आम्हाला दुर्मिळता दिसली, म्हणजे आता तुम्हाला लय लांबचा विषय नाही, ह्या गलांडवाडी पाठीवरून तर निकम वस्ती म्हणून एक वस्ती आहे, तिथं अक्षरशः तुम्हाला सांगतो आमचा 1 तास गेला काल गाडी काढायला बाहेर, चारी बाजूनी बाबळी, रस्ताच नाही. तिथल्या माणसं जिथं आम्ही जाईल का जिथं रस्त्याची अवस्था असेल किंवा काय, लोक आम्हाला म्हणतात तुम्ही आमच्या आधी समस्या सोडवा. म्हणजे मामाने विकास केला त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही, पण ते आता तुम्ही बी बघा. माझं काय म्हणणं, तुम्ही बी पत्रकार आहे, तुम्ही बी जनतेतलाच एक भाग आहे, थोडं तुम्ही बी हिंडत फिरत जावा, जनतेला दाखवत जावा खरं काय ती. मामाने विकास केला नाही ही म्हणायचं नाही मला, पण जिथं झालाच नाही हे आम्ही निदर्शनात ते आम्हाला करायचं आहे. लोक आम्हाला म्हणतात काय आम्ही तुम्हाला देतो मतदान, पण ही आमची समस्या सोडवावं लागेल. तर या होत्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आणि उमेदवाराच्या प्रतिक्रिया. कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह मी अतुल सोनकांबळे, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.